नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये याचा जो GR आहे तो 27 तारखेला पारित करण्यात आला। 27 जूनला GR पारित करण्यात आला व 1 मे पासून या ज्या फॉर्मचे जे अर्ज होते ते भरण्यास ऑनलाईन सुरुवात होणार होती। पण अद्यापही याच्याबद्दलचं कुठलीही लिंक कुठलंही पोर्टल सध्या अवेलेबल झालेलं नाही। याच बाबतचा सविस्तर आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफलाईनचा नमुना अर्ज देणार आहे, जो अर्ज आपल्याला आपल्या अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे। त्यानंतर अर्ज जमा केल्याच्या नंतर आपल्याला त्यासोबत आपले जे उत्पन्न, रहिवासी, डोमोसाईल असेल, राशन कार्ड असेल, बँक पासबुक, एक पासपोर्ट फोटो असेल, हे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला अंगणवाडीमध्ये नेऊन जमा करायचे आहे। ज्यानंतर आपल्याला अंगणवाडीमधून या अर्जाचे जे अप्रुव्हल आहे ते मिळणार आहे। ज्यानंतर प्रत्येक जी माता भगिनी आहे, ज्या महिला आहे, त्यांच्या अकाउंटवरती महिन्याला 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणे मिळण्यास सुरुवात होणार आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात ऑफलाईन अर्ज करणं सुरू आहे। या बाबतचे जो ऑनलाईन अर्ज जे आहे, ऑनलाईन अर्जाची लिंक म्हणता येईल किंवा ऑनलाईन अर्ज जो आहे तो आणखी सुरू झालेला नाही। याबाबतची जी नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून या योजनेसंबंधित जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील। तर आपण बघू शकता अशा प्रकारचा एक अर्ज आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा एक अर्जाचा नमुना आहे। ज्यामध्ये आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव, महिलाचे लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव, तसेच जन्मतारीख, अर्जाचा संपूर्ण पत्ता, तसेच अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, आपण नगरपंचायतमध्ये येता किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, याप्रमाणे अर्ज आपल्याला भरून आपला पिनकोड आणि एक चालू असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करून आपल्याला जो अर्ज आहे तो आपल्याला अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे। ज्यानंतर आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविका, ज्या आशा सेविका आहे, ते यासाठी अप्रुव्हल देणार आहे। या ठिकाणी क्लिअरली लिहिलेलं आहे की अर्जदाराने आपला जो संपूर्ण अर्ज आहे तो भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। यासाठी जे सर्व जे डॉक्युमेंट आहेत त्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच अर्जदाराचे हमीपत्र, जे हमीपत्र आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। ज्या ठिकाणी आपण डाउनलोड करून जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करून आपण आपल्या अंगणवाडीमध्ये जमा करू शकता। त्यानंतर अर्जदाराचा एक पासपोर्ट फोटो, त्यानंतर बँक पासबुक इत्यादी जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट जमा करून आपल्याला आपल्या अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहे। ज्यानंतर आपल्याला अर्जाला अप्रूव्हल, याबाबतचे जे निकष आहे किंवा जो शासनाने पारित केलेला GR आहे तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की नेमके कुठले अर्जदार यासाठी पात्र आहेत आणि कोण याचा लाभ घेऊ शकते आणि कोण नाही घेऊ शकत, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, महाराष्ट्र शासनाने महिला व बालकल्याण विकास विभागाअंतर्गत शासन निर्णय क्रमांक 2024 परिशिष्ट क्रमांक 96, कार्यालय नंबर 2, विशिष्ट नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई यांचं 28 जून 2024चं हे परिपत्रक आहे। ज्यामध्ये त्याची प्रस्तावना अशी आहे, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमाचे प्रमाणे 50% जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पयानुसार पुरुषांची जी रोजगाराची टक्केवारी आहे ती 59.10% एवढी आहे व स्त्रियांची टक्केवारी फक्त 28.70% इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीची सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत। त्यामधीलच एक महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचा आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। यामध्ये योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, तसेच राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। तसेच योजनेचे स्वरूप आहे
ते पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 15,000 रुपये इतकी जी रक्कम आहे, दरमहा 1,500 रुपये इतकी जी रक्कम आहे ती दिली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1,500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. या योजनेचे कोण लाभार्थी असेल, याचा कोण लाभ घेऊ शकते, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्याला ही माहिती सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून या माहितीचा आधारे सर्व ज्या महिला आहेत त्यांचा लाभ घेऊ शकतील. योजनेचे लाभार्थी जे आहेत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच परिपक्वता आणि निराधार महिला. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच आणि निराधार महिला. किमान वयाची जी अट आहे ती 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच यासाठी कोण पात्र नसणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य नियंत्रणाद्वारे कार्य असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1,500 रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत, ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहे. तसेच आपण या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कुठले कागदपत्रे लागणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अर्जाच्या लाभासाठी आपल्याला महाराष्ट्राचे जे लाभार्थ्याचे जे आधार कार्ड आहे ते अत्यंत आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 2.5 लाखापेक्षा आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच बँक खाते पुस्तकाचा पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. जे लाभार्थीची निवड आहे ती कशी होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता: अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका तसेच सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. म्हणजे आपले जे अर्ज मंजूर करून घेणार आहोत ते आपले आशा सेविका, पर्यवेक्षिका व सेतू सुविधा केंद्र तसेच ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडे जाणार आहे. आणि जर नागरी भाग जर असेल आपला तर अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे ते आपल्याला अर्ज आपले जाणार आहेत. अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे. तसेच यावरती कोणाचं नियंत्रण असणार आहे? आयुक्त, महिला व बालकल्याण विभाग, विकास महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील. योजनेची कार्यपद्धती आहे ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अर्ज करण्यासाठी प्रक्रिया: योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे तसेच ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केली आहे. पात्र महिलेच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आहे ते अंगणवाडी केंद्रात, बाल विकास केंद्रात तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात आपल्याला जमा करायचा आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ती विनामूल्य असेल.
अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि EKYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक असणार आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड, तसेच स्वतःचे आधार कार्ड इत्यादी ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक महिलेने सादर करणे आवश्यक असणार आहे. त्याचनंतर या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येईल. यासाठी आपण हा शासन निर्णय बघितलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्व जी माहिती आहे ती यावरती दिसू शकते आपल्याला, की याचे अध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, योजनेचा जो अर्ज मंजूर करायचा आहे तो कोणाकडे जाणार, यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याला माहितीच आहे याची जी प्रतिलिपी आहे ती हा जो GR आहे तो आपल्याला महाराष्ट्र शासन तसेच आपल्या राज्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आणि जे आपले अर्थमंत्री आहेत अजित पवार यांनी मांडलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी महिलांकडे विशेष लक्ष देऊन ही जी लेक लाडकी ही जी योजना आहे ही सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक महिलेला याचा खूप सारा फायदा होणार आहे, ज्या अंतर्गत जी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे. धन्यवाद. जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. धन्यवाद.